उमेदवारांनी पराभव मिळाला, तुम्ही उमेदवाराचा तुम्ही आज सत्कार करताय. कशा पद्धतीची रणनीती पुढे पुढच्या निवडणुकीमध्ये पुढच्या काळामध्ये पुढे राहील काँग्रेसच्या वतीने? आम्ही आज आमचे सर्व विजयी 8च्या 8 नगरसेवक आणि जे पराभूत झालेले आमचे नगरसेवक आहेत, आमचे सन्मान्य नगराध्यक्ष आहेत, पॅनल प्रमुख आहेत, या सर्वांचा आम्ही पक्षाच्या वतीनं सत्कार केला. चिंतन बैठक घेतली. पक्षाचं कुठं काय कमी राहिलं, कोणत्या कोणत्या सुधारणा येणाऱ्या काळात आपल्याला रणनीती म्हणून कराव्या लागतील, या संदर्भाचा आढावा घेतला. आणि त्या आढाव्यानुसार आता आम्ही ठरवलंय की लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास आपल्यावर व्यक्त केलाय, एवढ्या मोठ्या ताकदीच्या विरोधात केलाय, तर आता ही लोकभावना, हेच कर्तव्य भावना समजून लोकशाही काय असते, नगरपालिका काय असते. कारण गेल्या 8-9 वर्षात तुम्हाला एकदाही नगरपालिकेची बैठक झाली म्हणून बातमी लिहिण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. कारण नगरपालिकेचा कारभार घरूनच रेकॉर्डवर कागदावर सह्या घेऊन, त्याच्यामुळे कधी बैठक झाली की काय, की त्याचा काय निर्णय झाला की काहीच तुम्हाला सुद्धा पत्रकारालाच कळलं नाही, तर जनतेला कधी कळेल. त्याच्यामुळे तो सगळा कारभार लोकशाही पद्धतीने नियमावर बोट ठेवून लोकाभिमुख व्हावा, यासाठी आम्ही 8 नगरसेवक आणि आम्ही सगळी पक्षाची टीम सगळे मिळून ताकदीनं लोकशाहीचा उपयोग कसा असतो, नियम कसा असतो आणि लोकाभिमुख कारभार काय असतं याची झलक निलंगा शहरातल्या नागरिकांना दिसेल असं काम करायचं ठरलंय. निलंगा नगरपालिकेची निवडणूक एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली, 2दा झाली, परंतु महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोकराव पडणकर ह्या निवडणुकीत कुठेही दिसले नाही. मात्र मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थित राहिले. आपलं मार्गदर्शन त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं किंवा ते निवडणूक का आले नाही अशी शंका या ठिकाणी नाही, ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळं मुंबईत राहणं, बैठकीत राहणं त्यांचं कर्तव्य आहे. बाकी निलंगा नगरपालिका आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते म्हणून सगळे मिळून आम्ही लढलो, आम्ही जिंकलो, आम्ही संघर्ष केला आणि ते कुठेच दिसले नाहीत हा तुमचा आरोप मला मान्य नाही. आमच्या उपाध्यक्षावर तुम्ही अन्याय करू शकत नाही, ते आमचे नेते आहेत, ते दिसले. निकाला दिवशी भाजपच्या निवडून आलेल्या नगराध्यक्षाचा सपत्नीक ओवाळून आरती करून सत्कार करताना दिसले. मग ते नव्हते असं कसं काय म्हणू शकतो? अन्याय करू नका आमच्या उपाध्यक्षावर. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष असताना सुद्धा पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी असायला हवं होतं असं जनतेच्या वतीनं सांगण्यात येतोय. मात्र तो निलंग्यात राहून निवडणूक देत नाही असाही आरोप केला जातोय. हे सगळ्या गोष्टी तुम्ही कसं बघता ह्याच्याकडे? ते आदर्श ते दिसले नाहीत. मोठमोठे प्रचार सभा झाले 2 काँग्रेसच्या, त्या सभेमध्ये सुद्धा ते दिसले नाही. त्याविषयी काय म्हणतो? नाही, होते ते आम्हाला मार्गदर्शन करत होते, भाषणं कसे करावे त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करत होते. त्यांनी भाषणं सुद्धा लिहून दिली अनेक आम्हाला. ते होते, गोपनीयरित्या होते, आम्हाला ते आमची स्ट्रॅटेजीचा भाग होता. पण त्यांनी नगराध्यक्षाचा भाजपचा सत्कार केला एवढं पुरेसं आहे. निलंगा शहरामध्ये विकास कामं जे आहेत आता राखलेले आहेत. जनतेमध्ये प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष अशोकराव पडणकर नेते म्हणताय, मार्गदर्शन घेतले म्हणताय, पण निवडणुकीत न दिसल्याने अनेक जण नाराज आहेत. त्याची तक्रार आपण महाराष्ट्र अध्यक्षांच्या करणार किंवा पक्षश्रेष्ठीकडे करणार का? नाही, अशोक भाईची तक्रार आम्हाला कसं करता येईल? ते प्रदेश उपाध्यक्ष आहेत, आम्ही तक्रार करणार. त्यांनी कंटाळा विस्तूर जे काही करायचंय ते करत राहावं अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्ही तक्रार करणार नाही. उलट वेळोवेळी ते जसं गोपनीयरित्या मार्गदर्शन करतील तेवढंच मार्गदर्शन घेऊन तीच त्यांच्या अनुभवाची शिदोरी, हीच आमची संपत्ती असं समजून आम्ही काम करत राहू. विधानसभेला बाकी तक्रार का करायची गरज आहे? विधानसभेला आपण केला होता तर आपलं प्रमोशन झालं, त्यांचे प्रमोशन झालं, आपल्याला जिल्हाध्यक्ष म्हणूनच तक्रार, त्यांना प्रदेश उपाध्यक्ष दुरा देण्यात आली. म्हणूनच त्यांची तक्रार करणार नाही. त्यांना कंटाळा येतो, जे काही करायचंय ते करत राहू द्या. आम्ही निवडणूक लढवू, आम्ही संघटनात्मक काम करू, त्यांनी मार्गदर्शन करत राहतील. मार्गदर्शक मंडळात असलेल्या